नमस्कार खेडकरांनो, आता तरी लक्ष द्या. मी खेडमधला आहे आणि आपल्या खेड शहराची अवस्था पाहून खरंच मनाला वाईट वाटतं. विशेषतः खेड एस टी स्टँड परिसरातील रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे पाहताना एक प्रश्न मनात येतो. हे सगळं पाहून आपण अजून किती दिवस सहन करायचं? दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. दुचाकीस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहन चालक, ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाला या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर होते. अनेक नागरिक या समस्येचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकत आहेत. पण नेमकं काम कोणाचं आहे? कोणता विभाग जबाबदार आहे? हे सामान्य नागरिकांना कळत नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे, जबाबदारी कोणाचीही असो, रस्ता दुरुस्त होणं गरजेचं आहे. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं, त्या आपल्या लोकप्रतिनिधींना आणि संबंधित प्रशासनाला माझी मनापासून विनंती आहे की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलं आहे. आमच्या प्रश्नांसाठी तुम्ही उभे राहाल या विश्वासाने आम्ही तुम्हाला जबाबदारी दिली आहे. म्हणून कृपया हा प्रश्न फक्त एका व्हिडिओपुरता किंवा सोशल मीडियावरील पोस्टपुरता मर्यादित राहू देऊ नका. खड्डे बुजवण्यासाठी प्रत्यक्ष काम सुरू झालं पाहिजे आणि तेही उद्याच्या उद्या. आज एखाद्याच्या वाहनाचं नुकसान होतंय, उद्या एखाद्याच्या दुचाकीस्वाराचा अपघात होऊ शकतो आणि उद्या एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जागं होण्यापेक्षा त्या आधीच उपाययोजनांचा करणं योग्य नाही का? ही कोणावर वैयक्तिक टीका नाही, हा कोणत्याही पक्षाविरुद्धचा मुद्दा नाही. हा आपल्या खेडकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि हा आपल्या खेड शहराच्या विकासाचा प्रश्न आहे. म्हणून उद्याच्या उद्या संबंधित विभागाने कृपया तातडीने लक्ष द्यावे आणि खेड एस टी स्टँड परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी. खेड आपला आहे, खेडचा विकास ही आपलीच जबाबदारी आहे. पण त्यासाठी ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे, त्यांनीही तो विश्वास जपला पाहिजे. धन्यवाद.